वक्तव्य केलेलं आहे. मी शिवाजी महाराजांचा जो पराक्रम आहे तो अद्वितीय आहे हे यापूर्वीच सांगितलेलं आहे आणि या माझ्या प्रश्नाला दाबून कुठेतरी जे वक्तव्य चालवण्यात येत आहे हे भारतीय जनता पक्षाचा हा खोडसा. काल पत्रकारांनी मला प्रश्न विचारत असताना विचारले की महामानवांचे आणि विशेष करून शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांचे जे छायाचित्र आहे, प्रतिमा ज्या आहेत ह्या कार्यालयामध्ये लावण्यात याव्यात अशी मागणी होत आहे, याकडे आपण कसे बघता? या प्रश्नाच्या उत्तरादाखल माझं जे उत्तर होतं ते हे होतं की शिवाजी महाराजांनी जो स्वराज्याचा विचार दिला त्याचाच आदर्श हा टिपू सुलतानने घेतला आणि टिपू सुलताननी तो आदर्श घेऊन इंग्रजांच्या विरोधात ते लढले आणि त्या अनुषंगाने या प्रतिमा ज्या आहेत ह्या सोबत लागण्याच्या अनुषंगानं, समकक्षतेच्या अनुषंगानं माझं हे वक्तव्य केलेलं आहे. मी शिवाजी महाराजांचा जो पराक्रम आहे तो अद्वितीय आहे हे यापूर्वीच सांगितलेलं आहे आणि या माझ्या प्रश्नाला दाबून कुठेतरी जे वक्तव्य चालवण्यात येत आहे हे भारतीय जनता पक्षाचा हा खोडसाळपणा आहे. देवेंद्र फडणवीस यांची तुलना मी औरंगजेबाशी केली तेव्हा ते म्हणाले मी त्यांना ओळखत नाही. मी त्यांना जल्लाद म्हटले, मी त्यांना क्रूर असल्याच्या अनुषंगाने दरिंदा म्हटले, त्यावेळेसही त्यांनी मला ओळख दाखवली नाही. मात्र काल एकदम आवेशामध्ये येऊन ते माझ्याबद्दल जे काही त्यांनी गरळ ओकली याचा स्पष्ट स्वरूपाचा अर्थ आहे की त्यांना महाराष्ट्रामध्ये जे मूलभूत मुद्दे आहेत आणि राष्ट्रीय स्तरावर ज्या फाईलमध्ये बरंच काही लपलेलं आहे त्यापासून त्यांना इतरत्र लक्ष वेधण्याचं आहे. प्रत्येक बाबतीत जात आणणे, प्रत्येक बाबतीत धर्म आणणे हा भारतीय जनता पक्षाचा हा जुना फंडा आहे आणि या फंड्याच्या अनुषंगानं या माझ्या केलेल्या एका जबाबदारीपूर्ण वक्तव्याला ते हिंदू मुस्लिम या अँगलमधून त्याला